अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त आहे। प्रत्येक जण या शुभ मुहूर्तावर नवीन काम सुरू करतात, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। अशा वेळी पारंपरिक पोशाख घालणे देखील खूप खास आहे। या दिवशी पारंपरिक साड्या परिधान करून महिला आपला लुक खास बनवतात। जर तुम्हालाही यंदा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खास दिसायचं असेल तर या रंगाच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता। हे रंग माता लक्ष्मीचे देखील प्रिय आहेत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। लाल रंगाची साडी। हिंदू संस्कृतीत लाल रंग हा शुभ आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल बनारसी साडी ट्राय करू शकता। बनारसी साडीची बॉर्डर आणि रेशमाची चमक यामुळे ती प्रत्येक महिलांना खास लुक देऊ शकते। सोनेरी पिवळ्या रंगाची साडी। सोनेरी पिवळा रंग हा माता लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो। हा रंग तुमच्या त्वचेचा रंगच वाढवत नाही तर शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे। जर सोनेरी पिवळ्या रेशमी साडीवर पारंपरिक भरतकाम किंवा बॉर्डर वर्क असेल तर ही साडी खूपच सुंदर दिसते। तुम्ही ही साडी स्लीवलेस किंवा हायनेक ब्लाउज सह कॅरी करू शकता। तुम्ही साध्या मेकअप सह पारंपरिक बांगड्या किंवा ब्रेसलेट घालून तुमचा लुक पूर्ण करू शकता। हिरवी रेशमी साडी। अक्षय तृतीयेसारख्या शुभ प्रसंगी हिरव्या रेशमी साडी नेसणे ही देखील एक परंपरा मानली जाते। हिरवा रंग म्हणजे हिरवळ, नवी ऊर्जा आणि सकारात्मकता। या दिवसासाठी हिरव्या रंगाची कांजीवरम किंवा चिकनकारी वर्क असलेली सिल्क साडी हा एक उत्तम पर्याय असू शकतो। सोनेरी किंवा लाल ब्लाउज सोबत कॅरी करू शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील अक्षय तृतीया स्पेशल अशा पारंपरिक साड्या आणि काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।